कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आणि 27 गाव परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या वर्षभरापासून पडघापाल उच्चदाब वीज वाहिनीत वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्यानं महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीनं या वीज वाहिनीच्या क्षमता वाढीचं काम आता हाती घेतलंय. 26 जुलैपासून सुरू झालेलं हे काम 25 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून या काळात संबंधित भागातील वीज पुरवठा पर्यायी व्यवस्थेद्वारे सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महापारेषणच्या माहितीनुसार या कालावधीत वीज पुरवठा 220 केव्ही पडघा जांभूळ या एकाच वीज वाहिनीद्वारे करण्यात येणार आहे. मात्र पर्यायी वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्यास काही भागांमध्ये तात्पुरता वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. गरज पडल्यास चक्रीय पद्धतीने वीज पुरवठा नियंत्रित केला जाऊ शकतो. या महत्त्वाच्या कामासाठी वरिष्ठ अभियंते आणि 100हून अधिक कामगार रात्रंदिवस कार्यरत आहेत. महापारेषणनं नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. दरम्यान या क्षमतावाढीच्या कामामुळे भविष्यात कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, पलावा आणि शिळफाटा परिसरातील वीज पुरवठा अधिक सक्षम, विश्वासार्ह आणि अखंड ठेवण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात आलंय. द पोलीस न्यूजसाठी अशरफ खान, कल्याण.